चांदवड येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा, एकूण 40 ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा। चांदवड तालुक्यात 24 मार्च 2025 रोजी जागतिक क्षयरोग दिन उत्साह साजरा करण्यात आलाय। टीबी मुक्त ग्रामपंचायत या संकल्पनेला चालना देण्यासाठी चांदवड येथे विशेष अभियान गौरव सोहळा पार पडलाय। या कार्यक्रमात तालुक्यातील एकूण 40 ग्रामपंचायतीच्या सरपंच व आरोग्य टीमचा सन्मान करण्यात आला। यावेळी दहिवत, पन्हाळे पाटील, बिटावे, तळेगाव, रोही आणि वडवारे या 7 ग्रामपंचायतींना सिल्वर मेडल प्रदान करण्यात आलाय। त्यांचा सत्कार नाशिक जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच तालुक्यातील अन्य 32 ग्रामपंचायतींना ब्रॉन्झ मेडल देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाला चांदवड उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, तहसीलदार मंदार कुलकर्णी, पंचायत समिती गटविकास अधिकारी मच्छिंद्र सावे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत आहेरराव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नवनाथ आव्हाड यांसारखे मान्यवर उपस्थित होते। यावेळी आरोग्य टीमच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली। तसेच सरपंचांनी आपल्या गावात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कुमार देवरे यांनी केलंय। कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी ग्रामपंचायतींना आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित केले। टीबी मुक्त गाव ही केवळ योजना नसून प्रत्येक नागरिकाने जबाबदारी म्हणून स्वीकारावी असे प्रतिपादन करण्यात आले। सर, काय सांगाल आजच्या सेवदिन संदर्भात कार्यक्रमाच्या? नमस्कार, मी प्रथमतः माझी ओळख करून देतो। मी डॉक्टर हेमंत आहेरराव, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती चांदवड। आज चांदवड तालुक्यामध्ये आरोग्य विभागामार्फत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान जे राबवण्यात आलं तालुक्यामध्ये, त्यातील ज्या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट काम केलं त्यांचा गुणगौरव सोहळा आपण आज इथे मान्य प्रांत साहेब, तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। तर त्याच्यामध्ये आपल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी मागील वर्षाला 11 ग्रामपंचायतींनी याच्यामध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांना ब्रॉन्झ मेडलने गौरवण्यात आलं होतं। त्यापैकी 7 ग्रामपंचायती यावर्षी पुन्हा त्यांचं सर्व क्रायटेरियानुसार सिलेक्शन झाल्यामुळे त्या सिल्वर मेडलला पात्र ठरल्या। त्या 7 ग्रामपंचायती दहिवत, पन्हाळे, पाटे, तळेगाव, रोही, वडवारे, विटावे आणि राजदेरवाडी या सर्व ग्रामपंचायतींच्या वतीने त्यांचे सर्व सन्माननीय सरपंच आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांचा नाशिक येथे माननीय जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव समारंभ आज संपन्न झाला आहे। तसेच तालुका स्तरावर आपल्या उरलेल्या एकूण 39 ग्रामपंचायती ज्या होत्या त्या ब्रॉन्झ मेडलसाठी पात्र ठरल्या। या सर्व ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच तसेच तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांचा आज तालुका स्तरावर गुणगौरव सोहळा माननीय प्रांत आणि तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। तसेच सदर कार्यक्रमाला गटविकास अधिकारी, आपल्या SDH रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका कार्यालय यांचे भारत देशाचे जे टीबी मुक्त भारत हा अभियान राबवण्याचा संकल्प केलेला आहे, त्यामध्ये आज आम्हाला चांदवड तालुक्यातील ह्या ग्रामपंचायतींना टीबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित केलेलं आहे आणि आम्हाला त्याचे पुरस्कार दिलेले आहे। मी आमच्या आरोग्य टीमला विशेष करून शुभेच्छा देईल आणि अभिनंदन करेल की त्यांनी हे जे काम केलेलं आहे गावागावात पेशंटपर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचून त्यांनी त्याचे सर्वे करून पेशंट टीबी मुक्त करण्याच्यासाठी जो प्रयत्न केला आहे त्यांचं खरं अभिनंदन करतो। सर्व ग्रामपंचायतींना एक विनंती करू शकतो की आपण आरोग्य, पाणीपुरवठा आणि आरोग्य यातून आपले जो निधी असतो ग्रामपंचायतीचा तो खर्च करायचा असतो, त्यामध्ये आपण स्पेसिफिक जर आपल्या गावामध्ये जर कोणी टीबीचे पेशंट जर आढळले तर त्यासाठी त्यांना असणारं उपजीविकेसाठी किंवा सकस आहारासाठी जी निधी आहे तो प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाने त्यात उपलब्ध करून द्यावं, त्यातून राखीव ठेवावं आणि ते पेशंट पूर्ण कसं बरं होईल या दृष्टीने प्रत्येकाने सहकार्य करावं अशी विनंती करेन मी प्रत्येक सरपंचाला। आणि आज आम्हाला हा पुरस्कार दिला की आरोग्य खात्याचं आणि सर्व टीमचं विशेष अभिनंदन करतो। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।